कल्याणमध्ये केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळलेली आहे आणि भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे। जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। कल्याणमधून आपण ही बातमी पाहतोय। जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। एका शाळेची भिंत कोसळली आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। कल्याण केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत अचानक कोसळली आणि भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। 3 ते 4 जण सध्या जखमी आहेत। जखमी विद्यार्थी जे आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी योगेश घोडे आपल्या सोबत आहेत। योगेश, नेमकी कशी कोसळली भिंत, एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि 3 ते 4 जण ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? नक्कीच श्रद्धा, केबीके इंटरनॅशनल स्कूलची ही भिंत होती ती गेल्या 3-4 दिवसाचा जो पाऊस होता त्या पावसामुळे ही भिंत कमकुवत झाली होती आणि आज आता दुपारच्या सुमारास ही भिंत कोसळलेली आहे। या भिंतीच्या मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरू होतं, मात्र ती भिंत कोसळल्यामुळे आता या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि 3 ते 4 विद्यार्थी हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। ही घटनेचा जसा नागरिकांपर्यंत वार्ता पोहोचतात, विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्या ठिकाणी जे जखमी विद्यार्थी आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। शेजारच्या पल्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी नेण्यात आलेला आहे, मात्र प्रकृती ही गंभीर आहे। एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील मिळत आहे। श्रद्धा, अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी आहे कल्याणमध्ये।